जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे तुमचं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, अतिशय महत्त्वाचं म्हणजे पेसा शिक्षक भरती संदर्भात आज आपण अपडेट जाणून घेणार आहोत. तसंच बघा, पेसा भरती जी आहे सध्या जे कोर्ट केस असल्यामुळे ह्या ठिकाणी रखडलेली आहे. तर ती होत असताना बघा, ह्या ठिकाणी जे काही पवित्र प्रणालीवर सध्या नॉन पेसाच्या जाहिराती सध्या आपल्याला पाहावयास मिळत आहे. तर त्याच्यामध्ये ज्या महत्त्वाच्या ज्या काही संस्था असेल किंवा महत्त्वाच्या ज्या काही ह्या ठिकाणी बघा व्यवस्थापन असेल, तर त्याच्यामध्ये आपल्या ज्या एस टीच्या ह्या ठिकाणी प्रवर्ग आहे, तर एस टी प्रवर्गासाठी महत्त्वाचं या ठिकाणी वेकेन्सी आलेली आपल्याला दिसत नाही. तर ती वेकन्सी संदर्भात बघा, महत्त्वाचं म्हणजे छोट्या जो संवर्ग आहे बिंदू नामावलीमुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अन्याय झाला आहे. तर त्या अन्यायाविरुद्ध या ठिकाणी विविध ज्या काही आदिवासींच्या संघटना आहे, तर त्या आदिवासीच्या संघटनांनी या ठिकाणी बघा महत्त्वाचं जे काही सचिवांना या ठिकाणी मुख्य सचिवांना पत्र देखील या ठिकाणी लिहिलेलं आहे. तर सविस्तर आपण आजच्या जे काही पेसा शिक्षक भरती संदर्भात महत्त्वाची माहिती आपण घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर बघूया ती महत्त्वाची सध्या ज्या घडामोडी आहे पेसा शिक्षक भरती संदर्भात, त्या आपण पुढे या ठिकाणी सविस्तर बघूया. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, सध्या जी काही पेसा याचिका आहे, तर त्या पेसा याचिकामध्ये ह्या ठिकाणी बघा 13 संवर्गाच्या या ठिकाणी महत्त्वाच्या ज्या काही पदभरती आहे, तर त्या ह्या ठिकाणी राखून ठेवण्यात आल्या आहे. म्हणजे ह्या ठिकाणी त्यांचं जे काही आहे कामकाज सध्या स्थगिती देण्यात आलं आहे. तर त्याच्यामध्ये बघा महत्त्वाचं जे काही पेसा शिक्षक भरती संदर्भात देखील महत्त्वाचं या ठिकाणी हे जे काही सुनावणी असणार आहे पेसा शिक्षक भरती संदर्भात, तर ते देखील या ठिकाणी महत्त्वाची असणार आहे. कारण जी काही सर्व ज्या पेसा भरती आहे सर्व 13 संवर्ग संदर्भात, तर त्या ह्या ठिकाणी ह्या जी याचिका आहे, तर ह्या याचिकेच्या जो निकाल येईल त्याच्या अधीन राहून ह्या ठिकाणी सध्या तरी स्थगिती आहे. तर ह्या पेसा याचिकेसंदर्भात महत्त्वाच्या ज्या काही हेअरिंगच्या डेट आहे त्या एक्सटेन्शन होतच गेलेल्या आहे, आपल्या सर्वांना या ठिकाणी कल्पनाच आहे. तर सध्या जी काही महत्त्वाची या ठिकाणी आताची जी काही हेअरिंग असणार आहे, तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकतात हे कम्प्युटर जनरेटेड ही महत्त्वाची प्रिंट आहे. तर ही जी वेबसाईटला सध्या 13/2/2024 या ठिकाणी महत्त्वाचं जे काही हेअरिंगचं या ठिकाणी लिस्टिंग झालेलं आहे. तर आशा करूया या ठिकाणी आता तरी या ठिकाणी काहीतरी पेसा शिक्षक भरती संदर्भात जी सुनावणी किंवा ह्या ठिकाणी जे काही महत्त्वाचं जे काही असेल तर त्या ह्या ठिकाणी हो. तर ह्या संदर्भात बघा महत्त्वाचं जे काही विविध ज्या आदिवासींच्या संघटना आहे, तर त्यांनी देखील या ठिकाणी पाठपुरावा सध्या करताना दिसत आहे. तसंच आपली जी काही शिक्षक भरती आहे, तर शिक्षक भरतीमध्ये पेसा शिक्षक भरती तर ह्या याचिकेमुळे सध्या स्टे आलेला आहे तात्पुरत्या स्वरूपात. तर ह्याच्यामध्ये बघा जी काही पवित्र प्रणालीवर नॉन पेसाच्या ज्या महत्त्वाच्या वेकन्सी सध्या येणार आहे किंवा आलेल्या आहे, तर त्याच्यामध्ये देखील महत्त्वाचे ज्या व्यवस्थापन आहे, तर त्या व्यवस्थापनाच्या महत्त्वाच्या ज्या संस्था असेल तर त्याच्यामध्ये देखील ह्या ठिकाणी एस टी प्रवर्गाच्या जागा ह्या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळत नाही. म्हणजे त्या ठिकाणी शून्य पोस्ट आपल्याला पाहावयास मिळते आहे. तर ती नेमकी या ठिकाणी बघा का झाली आहे, तर ते महत्त्वाचं आहे ते जी काही छोटी बिंदू नामावली आहे, छोटी प्रवर्ग लहान बिंदू नामावली, तर त्याच्यावर ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आपल्याला अन्याय होताना दिसून येत आहे. असं ह्या ठिकाणी बघा महत्त्वाचं जे काही पेपरामध्ये देखील वृत्तपत्रामध्ये देखील ह्या ठिकाणी महत्त्वाच्या बातम्या देखील या ठिकाणी आला आहे. तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता ही महत्त्वाचं वृत्तपत्रामध्ये लोकमत न्यूज नेटवर्कमध्ये महत्त्वाची बातमी आलेली आहे. तर ही बातमी बघा ट्रायबल फोरमचा या ठिकाणी आरोप करण्यात आला आहे आणि त्यांनी बघा राज्याच्या मुख्य सचिवांना निवेदन देखील दिलेलं आहे ह्या संदर्भात. तर ह्याच्यामध्ये बघा निकालाचा जो काही चुकीचा अर्थ लावल्यामुळे राज्यातील पेसा भरती या ठिकाणी रखडली आहे. तर ह्याच्यामध्ये बघा महत्त्वाचं जे आहे, तर ह्याच्यात जे काही ट्रायबल फोरमचा आरोप ह्या ठिकाणी करण्यात आला आहे, तर त्याच्यात बघा सर्वोच्च न्यायालयात अंतरिम आदेशाला राज्य सरकारने चुकीचा अर्थ या ठिकाणी लावल्यामुळे अनुसूचित जमातीची या ठिकाणी भरती म्हणजे पेसाची भरती या ठिकाणी रखडली आहे, असा आरोप ट्रायबल फोरमचे या ठिकाणी बघा केलेला आहे. हा गोंधळ दूर करण्यासाठी राज्य शासनाने ही भरती प्रक्रिया सुरू करावी अशी मागणी फोरमने या ठिकाणी निवेदनाद्वारे राज्याचे मुख्य सचिवाकडे केलेली आहे. त्यानंतर फोरमचे जे अध्यक्ष आहे नितीन तडवी यांनी मुख्य सचिवांना या संदर्भात पत्र देखील या ठिकाणी लिहिलेलं आहे. तर महत्त्वाचं या ठिकाणी जे संघटना आहे त्या देखील या ठिकाणी पाठपुरावा करताना आपल्याला दिसत आहे. तर अतिशय महत्त्वाची ट्रायबल फोरम जी काही संघटना आहे किंवा या ठिकाणी बघा महत्त्वाचं जे काही पत्र या ठिकाणी मुख्य सचिवांना यांनी दिलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये बघा महत्त्वाचं जे होतं काय नेमका गोंधळ या ठिकाणी झालेला आहे, तर एक स्टेटमेंट देण्यात आलं आहे जे अध्यक्ष आहे त्यांचा. तर सामान्य प्रशासन विभाग, महसूल व वन विभागाचे आदेश सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा विपर्यास करणारे आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अर्थ या ठिकाणी बघा भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात वगळता चालू राहील असा होता. न्यायालयाच्या भरती प्रक्रियेला स्थगिती दिली नाही किंवा भरती प्रक्रिया थांबवा असे म्हटले नाही. त्यामुळे अनुसूचित क्षेत्रातील भरतीची प्रक्रिया पूर्ण क्रम ठेवावी या ठिकाणी बघा, परंतु नियुक्ती आदेशानंतर द्यावे. चालू भरतीची जी काही प्रक्रिया आहे ती थांबवू नये अशी अपेक्षा ट्रायबल फोरम नंदुरबारचे जिल्हाध्यक्ष नितीन तडवी यांनी या ठिकाणी केलेली आपल्याला दिसून येत आहे.
तसंच बघा महत्त्वाचं म्हणजे जे विविध वृत्तपत्र आहेत त्याच्यामध्ये महत्त्वाच्या या ठिकाणी बातम्या देखील आलेल्या आहे की राज्यातील जे काही आदिवासींचं या ठिकाणी आरक्षण धोक्यात आलं आहे. तसंच पवित्र पोर्टल जी शिक्षक भरती त्या ठिकाणी बघा आदिवासींना या ठिकाणी डालवले जात आहे असं महत्त्वाच्या या ठिकाणी महत्त्वाच्या ज्या संघटना आहे तर त्यांनी ह्या ठिकाणी पुढाकार सध्या घेतलेला आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता महत्त्वाचं जे काही ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईजीस फेडरेशन ह्या महत्त्वाचे काही या ठिकाणी अध्यक्ष आहे मधुकर उईके सर, तर ह्यांनी देखील या ठिकाणी महत्त्वाचं स्टेटमेंट देखील देण्यात आलं आहे. तर ह्याच्यामध्ये नेमकं बघूया. तसंच बघा या ठिकाणी आत्राम सर आहे अध्यक्ष महाराष्ट्र ट्रायबल ऑफिसर फोरम, तर ह्यांचं देखील महत्त्वाचं या ठिकाणी जे स्टेटमेंट आहे ते देखील या ठिकाणी देण्यात आलं आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकतात सविस्तर आपण बघूया की ह्याच्यात बघा महत्त्वाचे जे काही राज्य उत्पादन शुल्क विभाग व आदिवासी विभाग या विभागातील सरळ सेवा भरतीच्या जे काही जाहिराती आहेत त्या गत काही महिन्यापूर्वी प्रकाशित झाल्या होत्या. यामध्ये छोट्या संवर्गातील अनेक पदांचे या ठिकाणी आदिवासीकरता एकही पद आरक्षित नाही. यावरून राज्याचे येथील या ठिकाणी बघा शिंदे फडणवीस सरकारच्या आदिवासी घटनात्मक आरक्षणापासून वंचित ठेवण्याचे कारस्थान असल्याचा या ठिकाणी रोष व्यक्त करण्यात आलेला आहे. तर ह्याच्यामध्ये महत्त्वाचं जे काही आपली शिक्षक भरती आहे तर शिक्षक भरतीमध्ये ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता एक महत्त्वाचं या ठिकाणी म्हणण्यात आहे की राज्यातील पवित्र पोर्टल अंतर्गत 26 जानेवारी 2024 रोजी महाराष्ट्रातील सर्वात मोठी शिक्षण संस्था अशी ओळख असलेली म्हणजे रयत शिक्षण संस्था सातारा, तर ह्याच्यामध्ये बघा प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक ह्यांच्या जवळपास या ठिकाणी तिन्ही जे काही गट आहे तर त्याच्यामधून जवळपास 800 या ठिकाणी 800 प्लस जे काही 814 शिक्षण सेवकाची पदे सध्या भरण्यात जाहिरात सध्या प्रकाशित झाली आहे. पण ह्या तिन्ही गटामध्ये बघा आदिवासींना या ठिकाणी आदिवासी प्रवर्गासाठी एकही आरक्षणाचे पद ह्या ठिकाणी दिलेलं नाही. तर जाहिरातीमध्ये ह्या ठिकाणी महत्त्वाच्या ज्या काही पदांची ह्या ठिकाणी आकडेवारी दिली आहे. SC साठी आलेली आहे पद, विजासाठी आहे, भजबसाठी आहे, ह्या ठिकाणी बघा इमाओसाठी आहे, EWS साठी आहे आणि ओपनसाठी आहे. अशा ज्या सर्व प्रकारच्या आरक्षणांना निर्धारित करण्यासाठी या ठिकाणी बघा महत्त्वाचं या ठिकाणी पदं आलेली आहे. परंतु यात सर्वाधिक अनुशेष शिल्लक असलेल्या अनुसूचित जमाती प्रवर्गातील एकही जागा या ठिकाणी सध्या नाही. तर ह्या ठिकाणी बघा संविधानाने आदिवासी समाजाला दिलेला जो काही 7.5% आरक्षण या ठिकाणी दिलेलं आहे तर त्याच्यानुसार या ठिकाणी काही वॅकन्सी या ठिकाणी यायला पाहिजे होत्या. तसंच बघा यापूर्वी राज्य सरकारने वेळोवेळी जी काही छोटी बिंदू नामवली आहे म्हणजे छोट्या संवर्गातील बिंदू नामवली ह्याच्यामध्ये बघा महत्त्वाचं या ठिकाणी फेरफार झालेला आहे असं या ठिकाणी जे काही ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन आणि अध्यक्ष महाराष्ट्र ट्रायबल ऑफिसर फोरम यांनी या ठिकाणी बघा महत्त्वाचं या ठिकाणी या पेपरामध्ये सध्या म्हणण्यात आलं आहे. तर एकंदरीत जे काही आदिवासींवर या ठिकाणी बघा ज्या काही आरक्षणासंदर्भात म्हणजे शिक्षक भरतीमध्ये देखील या ठिकाणी महत्त्वाच्या ज्या जाहिराती आहे त्याच्यामध्ये देखील या ठिकाणी 0 पदं या ठिकाणी आलेली आहे. त्या संदर्भात या ठिकाणी आवाज उठवताना आपल्याला दिसत आहे. तसंच बघा या ठिकाणी महत्त्वाचं लोकसत्तामध्ये देखील महत्त्वाची बातमी देखील या ठिकाणी आलेली होती. तर ह्याच्यामध्ये बघा पवित्र पोर्टल शिक्षक भरतीत आदिवासींना 0 आरक्षण, तर ही जी बातमी आहे ती लोकसत्ता न्यूजमध्ये आलेली होती. तर ह्याच्यामध्ये देखील ह्या ठिकाणी महत्त्वाचं जे काही शासन नियमामुळे ह्या ठिकाणी कोणत्या प्रकारे आपल्यावर आदिवासींवर नुकसान होत आहे तर ह्या ठिकाणी देण्यात आलं आहे. तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकतात 25 फेब्रुवारी 2022च्या बिंदू नामावलीनुसार एका पदाची भरती असल्यास आरक्षण ह्या ठिकाणी अधिनियमानुसार एकी पदाला या ठिकाणी आरक्षण लागू होत नाही. त्यानंतर दुसरं ह्या ठिकाणी देण्यात 2 पदाची भरती असेल तर एक पद खुल्या प्रवर्गातून आणि दुसरे पद आलटून पालटून अनुसूचित जाती जमातीमधून भरले जाईल. म्हणजे दुसऱ्या पदावर प्रथम अनुसूचित जातीच्या उमेदवाराला प्राधान्य आणि तो निवृत्त झाल्यावर अनुसूचित जमातीतील उमेदवारांना संधी मिळेल. तसंच बघा 3 पदासाठी जर भरती होत असेल तर ह्या ठिकाणी पहिले आरक्षण जे आहे ते अनुसूचित जाती, दुसरे आहे ते विमुक्त म्हणजे विजा अ आणि भटक्या जमाती ब, इतर मागासवर्गीय इमाओ. तसंच 4 पदाची भरती असल्यास या ठिकाणी पहिले पद अजाला या ठिकाणी बघा अनुसूचित जातीला, त्यानंतर पुढील जे पद आहे ते बिंदू नामावलीच्या क्रमानुसार विजा आणि भज यांना. त्यानंतर 5 पदाची ह्या ठिकाणी भरती जर असेल तर पहिले पद हे अजाला, दुसरे पद हे विजा अला आणि तिसरे पद हे इमाओला. तसंच बघा 6 पदासाठी जर भरती जर असेल तर पहिले पद अजाला, दुसरे पद विजा अ, तिसरे पद इमाओ, चौथे पद आर्थिक दुर्बल घटक यांना या ठिकाणी क्रमाने देण्यात यावे. तसंच बघा 7 जर पदाची भरती असल्यास तर पहिले पद अजाला, दुसरे जे आहे ते विजा अ, तिसरे पद आहे ते इमाओ आणि चौथे पद आहे ते आदुघ म्हणजे जे काही प्रवर्ग देण्यात आला आहे तर त्यांना अशा प्रकारे महत्त्वाचे जे काही पदं असेल तर त्यानुसार शासन नियमाप्रमाणे या ठिकाणी देण्यात येते. तसंच बघा महत्त्वाचं या ठिकाणी जे काही शिक्षणचं हे संदर्भात पवित्र पोर्टलवर
शिक्षक भरतीमध्ये महत्त्वाच्या या ठिकाणी वेकन्सी सध्या आपल्याला जे बघायला नाही भेटत आहे, तर ह्या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवर बघू शकतात. महत्त्वाची ही जी आहे ती रयत शिक्षण संस्थेची या ठिकाणी महत्त्वाची जाहिरात सध्या प्रकाशित झालेली आहे ह्या ठिकाणी बघा पवित्र प्रणालीवर. तर ह्याच्यामध्ये महत्त्वाचं टोटल जी काही जाहिरात आहे, तर ह्याच्यामध्ये जे काही 2 नंबरचं या ठिकाणी बघा अनुसूचित जमाती, तर ह्याच्यामध्ये महत्त्वाचं या ठिकाणी 0 पद या ठिकाणी सध्या आलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी जी काही एवढ्या मोठ्या जाहिरातीमध्ये अनुसूचित जे काही जमाती आहे ST प्रवर्ग, तर त्यांना या ठिकाणी 0 पदं सध्या आलेली आहे. तर ह्या संदर्भातच ह्या ठिकाणी बघा एवढे 808 पदांचा या ठिकाणी महत्त्वाची जाहिरात आहे. तर त्याच्यामध्ये एकही पद ह्या ठिकाणी देण्यात आला नाही. तर ह्या संदर्भात महत्त्वाच्या ज्या काही संघटना आहेत त्या सध्या या ठिकाणी त्यांनी आवाज ह्या ठिकाणी उठवला आहे. तसं बघा महत्त्वाचं या ठिकाणी दुसरी जाहिरात देखील तुम्हाला दाखवतो. ही आहे श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटी अमरावतीची. तर ह्याच्यामध्ये देखील बघा 100 ह्या ठिकाणी बघा महत्त्वाचं जे पदं आहे ती 216 पदांची ही जाहिरात सध्या टोटल ह्या ठिकाणी आलेली आहे पवित्र प्रणालीवर. देखील ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता जो काही 2 नंबरचा अनुसूचित जमाती म्हणजे ST प्रवर्गाला ह्या जाहिरातीमध्ये देखील या ठिकाणी 0 पदं या ठिकाणी सध्या आलेले आहे. तर ह्याच्यामध्ये देखील ह्या ठिकाणी बऱ्याच जे काही कॅटेगरींना देखील 0 पदं आहे. तसंच ह्या ठिकाणी बघा STला देखील या ठिकाणी 0 पद आहे. म्हणजे या ज्या महत्त्वाच्या ज्या मोठ्या मोठ्या जाहिराती सध्या प्रणालीवर अपलोड झाल्या आहे त्याच्यामध्ये महत्त्वाचं STला या ठिकाणी एकही पद सध्या या ठिकाणी आलेलं नाही. तर एकंदरीत बघा जो काही महत्त्वाचा शासन निर्णय सध्या 25 जानेवारी 2024ला या ठिकाणी प्रकाशित झाला आहे. तर त्याच्यामध्ये राज्य शासनाने सरळ सेवा पद भरतीमध्ये समांतर आरक्षणाची या ठिकाणी काटेकोर अंमलबजावणी करण्यासंदर्भात महत्त्वाचं या ठिकाणी म्हणण्यात आलं आहे. तर हा जो GR आहे तो 25 जानेवारी 2024ला सध्या पब्लिश या ठिकाणी झाले आहे. तर ह्याच्यामध्ये बघा जे महत्त्वाचं सामाजिक आरक्षण आहे, तर ते सामाजिक आरक्षण ह्या ठिकाणी एकूण जे काही प्रवर्ग आहे तर त्या प्रवर्गांना ह्या ठिकाणी बघा किती टक्के देण्यात आलं आहे तर संपूर्ण या ठिकाणी डिटेल्स देण्यात आली आहे. तर ह्याच्यामध्ये बघा SCसाठी 13% आहे, STसाठी या ठिकाणी 7% आहे. त्यानंतर विमुक्त जाती अ 3% आहे. त्यानंतर भटक्या जमाती ब या ठिकाणी बघा 2.5% आहे. त्यानंतर भटक्या जमाती क 3.5% आहे. त्यानंतर भटक्या जमाती ड 2% आहे. विशेष मागास प्रवर्गांना 2%, इतर मागास प्रवर्ग असेल त्यांना 19% आणि आर्थिक दुर्बल घटक असेल त्यांना 10%. एकूण आरक्षण जे गेलेलं आहे या ठिकाणी 100% मधून 62% हे वरच्या जे काही आरक्षित घटक आहे तर ह्यांना या ठिकाणी गेलं आहे. आणि जो महत्त्वाचा ओपन आणि या ठिकाणी बघा राखीव जो प्रवर्ग आहे त्यांना 38%. म्हणजे असे ह्या ठिकाणी 100%ची सध्या ही उभी विभागणी या ठिकाणी केलेली आहे. तर ह्याच्यामध्ये देखील जे काही आडवं जे आरक्षण आहे तर त्याच्यामध्ये देखील या ठिकाणी बघा एकूण आरक्षण या ठिकाणी 72% हे आडवं आरक्षण हे सध्या देण्यात आलं आहे. मग त्याच्यामध्ये कोण कोण असतं, जे हॉरिझॉन्टलमध्ये या ठिकाणी बघा महिलासाठी 30% आहे. माजी सैनिक असेल त्याच्यात फक्त बघा क आणि ड पदावर या ठिकाणी 15% आहे. दिव्यांग बंधूंसाठी 4%, खेळाडूंसाठी 5%, प्रकल्पग्रस्त असेल त्यांना 5, या ठिकाणी बघा भूकंपग्रस्त असेल त्यांना 2, पदवीधर अंशकालीन असेल त्यांना 10, अनाथ असेल त्यांना 1%. मग ह्याच्यामध्ये जे महत्त्वाचं आहे तर ह्या ठिकाणी बघा जे काही दिव्यांग बंधू असेल आणि ह्या ठिकाणी अनाथ बंधू असेल तर ह्यांना संपूर्ण जी काही जाहिरात असते तर त्या जाहिरातीमधून त्यांची टक्केवारी या ठिकाणी भेटत असते. म्हणजे एकूण टोटल पदाच्या जे काही पदं असेल ह्यांच्या समांतर आरक्षणाच्या टक्केवारीमध्ये तेवढी पदं ह्या ज्या 2 संध्या अनाथ आणि दिव्यांग ह्या जे समांतर आरक्षण आहे त्यांना या ठिकाणी मिळत असते. तर आदिवासींचं सध्या या ठिकाणी बघा ST समाजाचं ST प्रवर्गाचं 60% या ठिकाणी महत्त्वाचं या ठिकाणी बघा आरक्षण सध्या देण्यात आलं आहे. त्याच्यानुसार या ठिकाणी वेकन्सी ही यायला पाहिजे होती, पण जी काही वेकन्सी आहे सध्या घडीला या ठिकाणी 0 वेकन्सी सध्या या ठिकाणी रयत शिक्षण संस्थेमध्ये देखील आलेली आहे. तर ह्या संदर्भात महत्त्वाचं जे काही संघटना आहे तर त्यांचं या ठिकाणी रोष व्यक्त करण्यात आला आहे. तर बघूया या ठिकाणी महत्त्वाचं जे शिक्षक भरती आहे सध्या पवित्र प्रणालीवर होणारी, तर त्याच्यामध्ये एकूण ज्या जाहिराती आहे नॉन पेसाच्या तर त्या या ठिकाणी महत्त्वाच्या जाहिराती आल्यावर आपल्याला या ठिकाणी एकूण टोटल जे काही पदं आहे ST प्रवर्गासंदर्भात नॉन पेसाचे तर ते जाहिरात आल्यावर आपल्याला एकंदरीत महत्त्वाची जी आकडेवारी आहे ती कळणार आहे. तर ह्याच्यामध्ये जो काही महत्त्वाचा असणार आहे तो जो निर्णय आहे 13 तारखेचा, मग 13 तारखेमध्ये या ठिकाणी महत्त्वाचं जो पण या ठिकाणी बघा निर्णय लागू शकतो किंवा या ठिकाणी जो महत्त्वाचं जे काही डिसिजन असेल तर ते डिसिजन ह्या ठिकाणी महत्त्वाचा असणार आहे. तर आतापर्यंत ह्या ठिकाणी आपण वेटच केली आहे तर ह्या ठिकाणी आपण दुसरं काही करू नाही शकत.
तर त्याच्यामध्ये जो काही कोर्टाचा या ठिकाणी महत्त्वाचा जो काही निर्णय असणार आहे तर त्या निर्णय संपूर्ण हा कोर्टाचा असणार आहे. तर आशा करूया या ठिकाणी महत्त्वाचा निर्णय जो लागू शकतो किंवा या ठिकाणी लवकरात लवकर लागावा अशीच आपण एक या ठिकाणी प्रार्थना करू शकतो, जेणेकरून जे काही पेसा जी काही भरती आहे 13 संवर्गाच्या तर त्याच्यावरती एखादा काही मार्ग मध्यस्थी मार्ग या ठिकाणी निघेव आणि या ठिकाणी जी काही रखडलेल्या भरती आहे सध्या जे आतुरतेने सर्व वाट बघत आहे तर त्यांच्या जी भरती आहे ती पुढची प्रोसेस या ठिकाणी लवकरात लवकर हो. तसंच जे काही येते आहे ठिकाणी बघा शनिवार किंवा सोमवारपर्यंत आपल्याला शिक्षक भरती जे काही पैत प्रणालीवर देखील महत्त्वाच्या ज्या घडामोडी आहे किंवा महत्त्वाच्या जे काही पैत पोर्टल रन करण्यासंदर्भात महत्त्वाच्या सूचना देखील या ठिकाणी पब्लिश होऊ शकतात. तर ते देखील आपण बघूया. तर या ठिकाणी महत्त्वाचा या ठिकाणी व्हिडिओ होता. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करू शकता. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर भेटूया एखाद्या महत्त्वाच्या इम्पॉर्टंट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.